पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज झारखंडच्या पलामू, लोहरदगा आणि बिहारमधल्या दरभंगामध्ये सभा, तर संध्याकाळी कानपूरमध्ये रोड शो. प्रियंका गांधींच्या आज गुजरात आणि कर्नाटकमध्ये सभा, गुजरातच्या बनासकांठा आणि कर्नाटकच्या दावणगिरी आणि हावेरीमध्ये सभा. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची कणकवलीमध्ये सभा. कणकवलीतल्या नगरपंचायत मैदानात संध्याकाळी 5 वाजता सभा पार पडणार. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची चिपळूण आणि सावंतवाडीमध्ये सभा. सकाळी 11 वाजता चिपळूण आणि संध्याकाळी 7 वाजता सावंतवाडीमध्ये सभा पार पडणार. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची आज धाराशिवमध्ये सभा. धाराशिवमधल्या मल्टीपर्पज कन्या प्रशाला मैदानावर संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दौंडमध्ये सभा. दुपारी 2 वाजता दौंडमधल्या वरवंडमध्ये सभा होणार. उदयनराजे भोसलेंसाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मैदानात. उदयनराजेंच्या प्रचारासाठी वाई, पाटण आणि सातारा शहरमध्ये घेणार सभा. शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र गायक नंदेश उमप हे देखील लोकसभेच्या रिंगणात. काल नंदेश उमप यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातनं बसपाकडनं केला उमेदवारी अर्ज दाखल. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडवर. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक. 5व्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल. माझ्या विरोधातल्या उमेदवारांना जर पैसे दिले तर आवर्जून घ्या, उलट भांडण करून जास्तीचे पैसे घ्या. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य. काही जणांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं दमदाटी सुरू, पण तुम्ही घाबरू नका. कार्यकर्त्याला धक्का लावला तर मी कोणाच्या बापाचंही ऐकत नाही. इंदापूरमधल्या सभेमध्ये अजित पवार यांचं वक्तव्य. महाविकास आघाडी सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना देऊनच महाविकास आघाडीचं सरकार पाडलं होतं. मंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट. अजित पवारांना कल्पना दिल्यानंतर 2 महिन्यात सरकार पाडलं, सावंत यांचा दावा. तुरुंगात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री बनणं चांगलं आणि हाच विचार करून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले. ओमराजे निंबाळकरांची टीका. तर खायचं कसं हे माहिती असल्यामुळेच अजित पवार यांना सोबत घेऊन त्यांना अर्थ खातं दिलं. निंबाळकरांची खोचक टीका. गद्दारी केलेल्यांना असंच फळ मिळणार. पालघरमधल्या विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झाल्यानंतर वसई विरारमधल्या शिवसैनिकांची प्रतिक्रिया. खडसेंच्या पक्षप्रवेशाला बावनकुळे, फडणवीस यांचा कोणताही विरोध नाही. लवकरच खडसे यांचा भाजपात प्रवेश होणार. भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची प्रतिक्रिया. खडसेंनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मगच भाजपचं काम करावं. भाजप नेते गिरीश महाजन यांचा खडसेंना टोला. खडसेंची भूमिका संधी साधूपणाची, महाजनांची टीका. महायुतीचे खासदार राजेंद्र गावित यांचं तिकीट कापण्याला आमचे उमेदवार राजेश पाटील जबाबदार. हितेंद्र ठाकूर यांचा भाजपवर आरोप. भाजपचे सगळे सर्वे आमचे उमेदवार राजेश पाटील यांच्या बाजूनं, ठाकूर यांचा दावा. रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या 10 वर्षात विनायक राऊतांनी काय दिलं? नारायण राणेंचा सवाल. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सेवेची संधी द्या, राणेंचं मतदारांना आवाहन. मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कुणीतरी मला धमकी दिली. शुभ बोल रे नाऱ्या म्हणत उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर घणाघात. विनायक राऊतांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची कणकवलीमध्ये सभा. मिलिंद नार्वेकर, वैभव नाईक, तेजस ठाकरे उपस्थित. हातकणंगले मतदारसंघातले उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू यांची इस्लामपूरमध्ये सभा. सभेसाठी लोक भाड्यानं आणावे लागत नाहीत. सभेदरम्यान राजू शेट्टींचं वक्तव्य.
सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे यांना रिपब्लिक सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचा पाठिंबा, तर प्रकाश आंबेडकर यांचा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा. शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे भाजपात प्रवेश करणार होते. भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा गौप्यस्फोट. गेली 5 वर्ष अमोल कोल्हेंनी शिरूर मतदारसंघात राजकीय नाटकं केली, दरेकरांची टीका. प्रवीण दरेकरांकडे चांगली विनोद बुद्धी आहे. प्रवीण दरेकरांच्या गौप्यस्फोटानंतर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया. शिरूरमध्ये अमोल कोल्हेंमुळे 80% निधी परत गेला. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आरोप, तर आढळरावांनी याचे पुरावे द्यावेत, अन्यथा लोकसभेच्या रिंगणातून बाहेर पडावं. अमोल कोल्हेंचं आढळराव पाटलांना प्रति आव्हान. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून शरद पवार यांचं नाव घेतलं जातं. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंची भाषणं ऐकतात ही मोठी गोष्ट, सुप्रिया सुळेंचा टोला. उद्धव ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव आपल्या भाषणामध्ये घेण्याची हिंमत करू शकतात का, गृहमंत्री अमित शहांचा सवाल. तर राहुल गांधी आणि शरद पवार यांना शरण जाणारे महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकत नाहीत, अमित शहांची टीका. सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्यासाठी अमित शहा यांची सभा. विटा शहरात पार पडलेल्या सभेतून शहांचा ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंना काँग्रेसचा जाहीरनामा मान्य आहे का, अमित शहांचा उद्धव ठाकरेंना सवाल. अमित शहा बेअकली जनता पार्टीचे नेते, त्यांनी आम्हाला आव्हान देण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर बोलावं, अमित शहांवर उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची युती होऊ शकते, प्रकाश आंबेडकर यांचा दावा. श्रीकांत शिंदेंच्या विरोधात कमकुवत उमेदवार दिल्यामुळे युती होण्याची शक्यता असल्याचा आंबेडकर यांनी व्यक्त केला अंदाज. नरेंद्र मोदी म्हणतात की माझ्या काळात भ्रष्टाचार झाला नाही, मात्र भाजपच्या भ्रष्टाचाराची काँग्रेसनं यादी तयार केली, पण काँग्रेस त्यावर बोलायला तयार नाही, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या किती शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली? 10 वर्षात 74,000 शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केली. हा आकडा मोदींनी खोटा ठरवून दाखवावा, प्रकाश आंबेडकरांचं पंतप्रधान मोदींना आव्हान. मोदींची हवा संपली असून त्यांची भाषा आता बदलायला लागली आहे. 400 पारची घोषणा देणारे मोदी दिवसाला 5-5 सभा का घेताय, प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर टीका. मोदी सरकार हे शेतकऱ्यांसोबत नाही तर शेतकरी विरोधी आहे. सत्ता लोकांसाठी वापरायची असते, मात्र ती लोकांच्या विरोधात वापरली जाते, शरद पवार यांची मोदींवर टीका. आताच्या भाजपमध्ये हुकुमशाही, भाजपला लोकशाही घालवायची आहे, आदित्य ठाकरे यांचा भाजपावर घणाघात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आम्हाला सावरकर शिकवण्याची गरज नाही, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. सावरकरांवर एवढं प्रेम आहे तर त्यांना आधी भारतरत्न द्या, दानवेंची मागणी. जाहिरातीतील बाप आणि अश्लील चित्रपटातील बाप एकच का, याचं उत्तर देण्याची हिंमत ठाकरे गटाच्या एकाही नेत्यात नाही, चित्रा वाघ यांची टीका. अखेर संजय निरुपम यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश. 20 वर्षांनंतर निरुपम यांची शिवसेनेमध्ये घर वापसी. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना लोकसेवा विकास आघाडीचा पाठिंबा. कार्यकर्ता संवाद मेळावा घेत लोकसेवा विकास आघाडीचे नेते भानुदास मुरकुटे यांनी पाठिंबा केला जाहीर. मंत्री दादा भुसे यांचीही उपस्थिती. माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारासाठी अभिजित पाटील यांची घोंगडी बैठक. रात्री उशिरापर्यंत गावोगावी जाऊन बैठकांचा सिलसिला सुरू. माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत असून काहींसारखा चिंधीचोर नाही. महाविकास आघाडीचे जालना लोकसभेचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांची नाव न घेता रावसाहेब दानवेंवर टीका. संजय काका पाटील यांना उमेदवारी देऊ नका असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं, मात्र त्यांना उमेदवारी दिल्यानं आपण राजीनामा दिला, विलासराव जगताप यांचं वक्तव्य.
अभिजित बिचुकले कल्याण लोकसभा लढवणार. बिचुकलेंकडनं कल्याण लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल. कल्याण लोकसभेसाठीची तिरंगी लढत होणार. जळगावमधील शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात. गतिरोधक आल्यानं पुढच्या वाहनानं स्पीड कमी केल्यानं मागील गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव भागात तीव्र पाणी टंचाई. त्यामुळे नांदूर मधमेश्वर कालव्याच्या माध्यमातून एक आवर्तन सोडावं, अंबादास दानवेंची ट्विट करत मागणी. नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये तापमान 43 अंशांच्या पुढे. उन्हामुळे नागरिक त्रस्त. मालेगाव शहरात दुपारच्या सुमारास शुकशुकाट. विरारच्या अर्नाळा इथल्या 8 वर्षीय चिमुरडीचा अनोखा विक्रम. अर्नाळा जेट्टी ते जंजिरे अर्नाळा किल्ला हे 1.5 ते पावणे 2 किलोमीटरचं अंतर पोहून केलं पार. उर्वी निनाद पाटील असं चिमुरडीचं नाव. छत्रपती संभाजीनगरच्या अंगुरीबाग परिसरात मंडपाच्या गोदामाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. लाखोंचं साहित्य जळून खाक. छत्रपती संभाजीनगरमधल्या किराडपुरा भागात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट. आगीत 2 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. अकोल्याच्या पातूर शहराजवळ 2 वाहनांचा भीषण अपघात. 4 जणांचा मृत्यू. आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचाही मृतांमध्ये समावेश. छत्रपती संभाजीनगरमधल्या अजिंठा घाटात एसटी बसचा अपघात. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. 6 ते 8 प्रवासी जखमी झाल्याची माहिती. अहमदनगरच्या कर्जतमधल्या कोपर्डीत आत्महत्येप्रकरणी मृताचे नातेवाईक आक्रमक. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना अटक करा या मागणीसाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन. मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार. कर्नाटकमधील नेहा हिरेमठ आणि मुंबईतल्या पूनम क्षीरसागर यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा. मोर्चात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे सहभागी. दारूबंदी लोकसभा मतदारसंघापुरतीच ठेवा. रायगड आणि मावळ 2 भिन्न मतदारसंघांसाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ड्राय डे हायकोर्टाकडून रद्द. तसंच ड्राय डेची कालमर्यादाही वेळेनुसार निश्चित करण्याचे हायकोर्टाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. निवडणुकीमध्ये पैसा, दारू आणि ड्रग्जचा महापूर. आतापर्यंत 220 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त. 49 कोटी 96 लाखांची रोकड आणि 38 कोटी 80 लाखांची दारू जप्त. निवडणूक रोख्यांचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा. निवडणूक रोख्यांमधील देणगीदारांची नावं भाजपनं लपवली होती. काँग्रेस नेते राहुल गांधींची भाजपावर टीका. भाजपनं संविधानाला संपवलं. देशाची ओळख संपेल. काँग्रेस संविधानाला कधीच संपवू देणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल. अमित शहांच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अरुण रेड्डी नावाच्या व्यक्तीला अटक. त्याचा मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्याची माहिती. अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर विचार करू. सुप्रीम कोर्टाची माहिती. आम आदमी पक्ष आरोपी असेल तर केजरीवाल यांना का ओढता? कोर्टाचा सवाल. बिहारमधल्या आरियामध्ये एका जनसभेला संबोधित करताना राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांची तब्येत बिघडली. पाठीत कळ येऊ लागल्याची माहिती. रोहित वेमुला प्रकरणी तेलंगणा पोलिसांचा युटर्न. पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर राजकीय टीका झाल्यावर अधिक तपास करण्याचा तेलंगणा पोलिसांचा निर्णय. दुबईमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता. यूएईच्या हवामान खात्यानुसार देशभरात अतिवृष्टीचा इशारा. यूएईमधील 8 शहरांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. ऑर्थोपेडिक सर्जन आणि क्रिकेटर चिन्मय गुप्तेंचा लंडनमध्ये गौरव. गुप्तेंचा वैद्यकीय आणि क्रीडा योगदानासाठी ग्लोबल इंडियन सोसायटी आणि महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं गौरव. ब्रिटनच्या संसदेत ऐतिहासिक सोहळ्याचं आयोजन. सालार 2 या चित्रपटाचं शूटिंग मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणार. 2025 मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा. चित्रपटात प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत असणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.